नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील बळीराजासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्य सरकारने आपल्या महत्त्वाकांक्षी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा संपवली असून उद्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे पैसे जमा होणार आहेत. विशेष म्हणजे काही तांत्रिक कारणामुळे रखडलेले मागील हप्ते आणि चालू हप्ता मिळून अनेक शेतकऱ्यांना 4,000 रुपये एकत्रित मिळणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. तर चला संपूर्ण माहिती, तुम्हाला पैसे मिळतील की नाही ते जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमो शेतकरी योजना नेमकी काय, हा सर्वात पहिला मुद्दा आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. केंद्राचे 6,000 आणि राज्याचे 6,000 असे मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वर्षाला एकूण 12,000 रुपये मिळतात. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की हप्ता तर 2,000 रुपयाचा असतो, मग 4,000 कसे? याचे मुख्य कारण आहे थकीत हप्ता. ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्ते KYC किंवा बँक खाते लिंक नसल्यामुळे रखडले होते, त्यांचे ते थकीत पैसे आणि नवीन हप्ता असे मिळून 4,000 रुपये जमा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही, तुम्ही या योजनेचे पात्र लाभार्थी आहात की नाही. उद्या पैसे जमा होणार असले तरी सर्वच शेतकऱ्यांना हे पैसे मिळतील असे नाही. केवळ पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यात ही रक्कम जमा होईल. तुमची पात्रता तपासण्यासाठी KYC पूर्ण असणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली KYC पूर्ण केलेली नाही त्यांचे पैसे सरकारकडून रोखले जाऊ शकतात. PM किसानच्या पोर्टलवर जाऊन किंवा CSC केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावा, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही. आणि त्याचबरोबर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं. तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे आणि त्यावर DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुविधेला संमती दिलेली असावी. जर तुमचे खाते आधार लिंक नसेल तर सरकारी प्रणालीतून पैसे ट्रान्सफर होताना अडथळा येऊ शकतो. आणि नंबर 3 म्हणजे भूमी अलेखित नोंदणी. तुमच्या नावावर असलेली शेती आणि त्याचा 7/12 उतारा सरकारी पोर्टलवर अपडेट असणे गरजेचे. जर तुमच्या जमिनीवर नोंद म्हणजे नाही दिसत असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर आता सर्व शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे पैसे जमा न झाल्यास आम्ही काय करावे. तर उद्या संध्याकाळपर्यंत जर तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नाही तर घाबरून जायचे कारण नाही. त्यासाठी तुम्हाला बँक पासबुक अपडेट करावं लागेल. कधी कधी मेसेज येत नाही, त्यामुळे बँकेत जाऊन एंट्री करून पहा. तुमच्या अर्जात काही त्रुटी असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याशी किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा. नाहीतर सरकारने दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तत्काळ नोंदवा. त्याचबरोबर सध्याचा काळ हा शेतीसाठी अत्यंत कळीचा असतो. खते खरेदी करणे, बियाण्याची सोय करणे किंवा शेती कामासाठी लागणारी मंजुरी देण्यासाठी या 4,000 रुपयाचा मोठा उपयोग होणार आहे. नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील चढउतार यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला हा महासन्मान नक्कीच भारी देणारा ठरेल. महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उचललेली एक क्रांतिकारी पाऊल आहे. उद्या जमा होणारी ही रक्कम शेतकऱ्यांच्या कष्टाचे फळ आणि सरकारच्या पाठिंब्याची प्रतीक आहे. ज्या शेतकऱ्यांचे काही तांत्रिक प्रश्न प्रलंबित आहेत त्यांनी ते त्वरित सोडवून घ्यावेत, जेणेकरून भविष्यातील कोणतेही हप्ते रखडणार नाहीत. या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारच्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, म्हणजे आमचा व्हिडिओ तुम्ही सर्वात पहिले बघू शकता. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.